प्राध्यापक महादेव ढोणे लक्ष्मी देवडी 110 पंचायत समिती गणातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। वंचित बहुजन आघाडी या पक्षातर्फे निवडणूक लढवतोय। 1931च्या गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी साठी आरक्षणाची मागणी केली होती, परंतु ती मागणी प्रस्थापितांनी झुगारली। घटनेमध्ये 340 कलमाना ओबीसीला आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं, गरीब मराठ्याला मिळावं अशी आमच्या वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे। परंतु जातीयवादी भाजपा सरकारनं मराठा आणि ओबीसीचं भांडण लावलेलं आहे। ओबीसी 346 जातीला गोरगरिबाला जे आरक्षण दिलं होतं त्याच्यातच मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे। त्यामुळे मराठा आणि ओबीसी मध्ये भांडण लावण्याचं काम भाजपा सरकारने केलेलं आहे। काँग्रेस सरकारने ओबीसी आरक्षण दिलं नाही। पीपी सिंग सरकारने जे ओबीसी आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण टिकवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध आहे। त्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहोत। मतदारसंघातल्या प्रश्नाबद्दल जर तुम्ही माहिती विचारत असाल तर लक्ष्मी देवडी ते आंधळगाव गेल्या 5 वर्षामध्ये 10 लोकांचे ऍक्सिडेंट मरण पावलेले आहेत। त्यात रामचंद्र बसापा डोम 10 वर्ष सरपंच असलेला माणूस रस्त्याची दुरावस्था असल्यामुळे मयत झालेला आहे। माजी सरपंच मल्लमा पाटील यांचाही मुलगा करता मुलगा कॉलेजला असलेला मुलगा त्या ठिकाणी मयत झालेला आहे। एक सुताराचा पाहुणा आमच्या गावात होता गुंजेगावला, तोही त्या ऍक्सिडेंट मध्ये मयत झालेला आहे। गुंजेगाव ते लक्ष्मी देवडी एवढ्या 5 किलोमीटर मध्ये गेल्या 5 वर्षात 10 लोकांचे अपघात झालेले आहेत। आणि शाळेमध्ये डमी शिक्षक नेमले जातात, गोरगरिबांच्या मुलांच्या जीवाशी खेळलं जातं। इथला प्रस्थापित राजकारणी त्या शिक्षकाला रेशनचे गहू वाटायला, पंचायत समितीचे काम करायला नेमतात आणि तिथं डमी शिक्षक नेमून आमच्या गोरगरिबाच्या मुलांच्या सरकारी शाळा बंद पाडण्याचा उद्योग करत आहे। म्हणून आम्ही पंचायत समितीची निवडणूक लढतोय। काय आव्हान कराल लोकांना आम्ही एवढंच आव्हान करतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं ओबीसीचं 346 जातीचं आरक्षण जसंच्या तसं ठेवून मराठा समाजाला सुद्धा तामिळनाडू सरकारनं कसं 50% वरचे आरक्षण 69% करून मराठा समाजाला दिलेलं आहे ते आरक्षण द्यावं प्रस्थापित सरकारनं। आणि गोरगरिबांच्या ज्या मराठी शाळा आहेत, सरकारी दवाखाने आहेत आणि एसटी महामंडळ आहे हे जिवंत राहिलं पाहिजे। त्याशिवाय लोकशाही जिवंत राहणार नाही। इथला प्रस्थापित पक्ष फक्त दानदांडग्यांना तिकीट देऊन त्याला पदाधिकारी पैशाचे आम्ही सुद्धा कोण पदाधिकारी करण्याचा प्रयत्न करतो। फक्त एकदा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर असे की गोरगरिबाची मुलं, कोल्हाट्याची मुलं, सुतार, नावे, परीट अशा मायक्रो ओबीसीला प्रतिनिधित्व देण्यासाठी अहोरात्र झटत आहेत। म्हणून आम्ही मतदाराला एवढंच आवाहन करतो, खरी वंचिताची सत्ता आणायची असेल, सत्तेचं स्वप्न गरिबाच्या झोपडीपर्यंत, जसं शिक्षणाचं स्वप्न गरिबाच्या शिक्षण कसं गरिबाच्या झोपडीपर्यंत पोहोचवलं तसा सत्ता सुद्धा गरिबाच्या झोपडीपर्यंत गेली पाहिजे। ती सत्ता प्रस्थापिताची बट्टी होता कामा नये असं आम्ही मतदाराला आवाहन करतो आणि आपण गरीब उमेदवाराला निवडून द्यावं अशी मी विनंती करतो।